Good afternoon, everyone. Hello. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Hope my voice is clearly audible. Yes, Yes, sir. Okay, Yes, thank you. Thank you for your confirmation. Mhm. So, can you tell me which points we discussed in the last lecture? I think, yes. What is ETP? Ah. Need of ETP. Is it visible? Yes, sir. Yes, sir. Okay. बघा. सांगा ETP म्हणजे काय? It is the process of design. ETP म्हणजे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट कशासाठी असतो? काय ट्रीट करतो आपण इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मध्ये? Industrial waste for its reuse. इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर ट्रीट करतो. कशासाठी ट्रीट करतो? To reuse. Use disposal. हा, फॉर इट्स रियूज और सेफ डिस्पोजल टू द एन्व्हायरमेंट किंवा इन द एन्व्हायरमेंट, राईट? मग त्या तीन प्रकार आहेत. एक आहे इफ्लुएंट आहे, ज्याला आपण अनट्रीटेड वेस्ट वॉटर म्हणतो. बरोबर आहे बाळांनो? Yes, sir. Yes, sir. हा, सेकंड जो आहे तो काय? इफ्लुएंट आहे. इफ्लुएंट म्हणजे काय? ज्याच्यावरती ट्रीटमेंट झाली, ट्रीटेड वेस्ट वॉटर म्हणतो आपण त्याला. समजते? Yes. आणि शेवटी स्लज. स्लज म्हणजे सॉलिड पार्ट असतो का लिक्विड पार्ट असतो? Solid. सॉलिड पार्ट, जो त्या लिक्विड पासून सेपरेट झालेला, वेस्ट वॉटर पासून सेपरेट झालेला. लक्षात येतं? मग सॉलिड पार्ट सेपरेट होऊन पुढे फक्त काय कॅरी फॉरवर्ड झालं? लिक्विड पार्ट झालाय. Liquid. लक्षात येतं बाळांनो? येस और नो? Yes, sir. हा, मग काय होतं? नीड काय होती? नीड कशासाठी? ATP साठी. ETP ची नीड काय? To scale it and recycle it for further use. For further use. करेक्ट. पुढे To reduce To reduce the usage of fresh potable water in Water in industry. water in industry and water procurement. correct. To meet the standards for emission or discharge of environmental pollutants with from various industries set by the government and to avoid hefty penalties. Okay, याचा पण अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितला होता. Yes or no? Yes, sir. Yes, sir. आणि finally to safeguard environment against pollution and contributing sustainable development. बरोबर आहे बाळांनो? Yes. Yes, sir. त्याच्यानंतर आपण डिझाईन कशावरती डिपेंड असतं ते बघितलं. डिझाईन ऑफ ETP, राईट? Yes, sir. त्यामध्ये डिझाईन अँड साइज ऑफ ETP डिपेंड्स अपॉन क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ इंडस्ट्रीज डिस्चार्ज इफ्लुएंट. त्याच्यानंतर लँड अवेलेबिलिटी, मॉनिटरी कन्सिडरेशन. आणि एरिया कशावरती डिपेंड असतो? क्वालिटी ऑफ वेस्ट वॉटर टू बी ट्रीटेड, फ्लो रेट अँड टाइप ऑफ बायोलॉजिकल ट्रीटमेंट. करेक्ट? इथपर्यंत आलो होतो आपण. Yes, sir. आता बघा, नेक्स्ट पॉइंट आहे ट्रीटमेंट लेवल्स अँड मेकॅनिझम्स ऑफ ETP. कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट बघणार आहोत आपण? ट्रीटमेंट लेवल कुठल्या कुठल्या बघणार आहोत? त्यामध्ये फर्स्ट आहे, 4 प्रकारे ट्रीटमेंट होते. फर्स्ट असते प्रिलिमिनरी, सेकंड प्रायमरी, थर्ड सेकंडरी आणि फोर्थ टर्शियरी. कुठली कुठली प्रोसेस आहे? प्रिलिमिनरी, त्याच्यानंतर Primary, secondary, tertiary. Secondary and tertiary. हा, टर्शियरीलाच आपण ऍडव्हान्स ट्रीटमेंट असं म्हणतो. काय म्हणतो? टर्शियरीलाच आपण Advanced. करेक्ट ऍडव्हान्स ट्रीटमेंट प्रोसेस म्हणतो. ठीक आहे? ओके. हा, देन ट्रीटमेंट मेकॅनिझम्स. ट्रीटमेंट मेकॅनिझम्स कुठल्या कुठल्या बाळांनो? Physical, chemical, and biological. करेक्ट. फिजिकल, Chemical. केमिकल Chemical. अँड बायोलॉजिकल. हा, जाऊयात पुढे. Yes, sir. Yes, sir. ओके. आता पहिली ट्रीटमेंट कुठली बघायची आपल्याला? Preliminary. हा, Preliminary. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट.
बघा एखाद्या गोष्टीचा प्रिलिम म्हणजे काय, म्हणजे आपण मेन मॅचच्या आधी आपण असं म्हटलं प्रिलिम मॅच आहे किंवा प्रॅक्टिस मॅच आहे. तर प्रिलिम काय असतं, प्रिलिम सराव, बरोबर. कसा प्रॅक्टिस मॅच म्हणजे सराव मॅच, म्हणजे प्रिलिमिनरी म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस स्टार्ट व्हायच्या आधी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असते ना, मेन एक्झामिनेशनच्या अगोदर. लक्षात येतं. तसेच प्रिलिमिनरी ट्रीटमेंट लेवल आहे. कुठली ट्रीटमेंट लेवल आहे? Preliminary treatment level. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट लेवल. बघा खूप सोपं आहे. ठीक आहे. फक्त या 2-4 व्यवस्थित स्लाइड्स मध्ये लिहिलेलं आहे. फक्त तेवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके. जसं आपण वॉटर ट्रीटमेंट मध्ये प्रोसेस केली होती बाळांनो, कसली प्रोसेस, ट्रीटमेंट युनिट जो स्क्रीनिंग वापरला होता, तसंच इथं पण एक ट्रीटमेंट प्रोसेस आहे ज्याचं नाव आहे स्क्रीनिंग. सेम. तत्पूर्वी आपण बघूयात पर्पज काय प्रिलिमिनरी ट्रीटमेंटचा. सो व्हॉट इज द पर्पज हियर? So physical separation of big sized impurities like cloth, plastic, wood logs, paper, etc. मग वेस्ट वॉटर मध्ये पण तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत, बरोबर आहे की नाही. क्लॉथ असेल, प्लास्टिक असेल, लाकूड असेल, पेपर असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या वेस्ट वॉटर मध्ये असणार आहेत की नाही. Yes. हा, मग जेव्हा आपण वेस्ट वॉटर वरती ट्रीटमेंट करणार आहोत बाळांनो, त्यावेळेस ह्या गोष्टी रिमूव्ह करायला पाहिजेत की नको? Yes, sir. Yes, sir. हा, Yes. तुमच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये पण जेव्हा आपण वॉटर ट्रीट करत होतो तेव्हा सुद्धा आपण स्क्रीनिंग केलं, बरोबर आहे. Yes, sir. कशासाठी स्क्रीनिंग केलं आठवतंय का? To remove the trees To plant. remove new करेक्ट. लार्ज पार्टिकल्स, लार्ज साईज ऑब्जेक्ट्स रिमूव्ह करण्यासाठी आपण स्क्रीनिंग केलं होतं बाळांनो, इफ यू रिमेंबर. सो आहे का लक्षात? Yes, sir. Yes, sir. तसंच इथं फर्स्ट जी ट्रीटमेंट प्रोसेस आहे ती सुद्धा स्क्रीनिंगच आहे. मग स्क्रीनिंग मध्ये आपण काय करतोय, तर एक बार स्क्रीन यूज केलं होतं तिथं वॉटर ट्रीटमेंट मध्ये, आठवतंय का? बार्स म्हटलं होतं मी तुम्हाला. Yes, sir. हा, सेम हियर वी आर प्रोव्हाइडिंग अ स्क्रीन विथ ओपनिंग्स ऑफ युनिफॉर्म साइज टू रिमूव्ह. कशासाठी हे इम्पॉर्टंट आहे बघा, रीड करा थोडस. काय? टू रिमूव्ह Large solids such as large solids such as plastic, cloth, etc. लक्षात येते. मग जे मोठे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा सॉलिड्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी आपण कुठली प्रोसेस वापरणार आहे? स्क्रीनिंग वापरणार आहे. मग मॅक्झिमम किती साईजचे पार्टिकल? 10 mm इज यूज. ओके. तर बारची साईज जी असते मॅक्झिमम किती असते? 10 mm. हाऊ मच? 10 mm. ठीक आहे. जाऊयात पुढे. yes. बघा नेक्स्ट प्रोसेस जी आहे, मग आपण स्क्रीनिंग मध्ये कुठले पार्टिकल्स रिमूव्ह केले? लार्ज पार्टिकल्स रिमूव्ह केले किंवा लार्ज ऑब्जेक्ट्स रिमूव्ह केले. इज दॅट क्लिअर? Yes. हा. नेक्स्ट जे आहे ते सेडिमेंटेशन आहे. काय बाळांनो नेक्स्ट? Sedimentation. sedimentation. सेडिमेंटेशन. बघा सेडिमेंटेशन आपण वॉटर ट्रीटमेंट मध्ये यूज केलं होतं का? Yes, sir. येस, ऑब्विसली. आठवतंय काय होतं? आपण काय करत होतो? युझिंग ग्रॅव्हिटी वी रिमूव्ह द सस्पेंडेड सॉलिड्स फ्रॉम वॉटर. इथं पण सेम, जे वॉटरला केलं तेच वेस्ट वॉटरला करायचं आहे. काय? तर फिजिकल वॉटर ट्रीटमेंट युझिंग ग्रॅव्हिटी टू रिमूव्ह सस्पेंडेड सॉलिड्स फ्रॉम वेस्ट वॉटर. ग्रॅव्हिटीचा उपयोग करून आपण काय रिमूव्ह करणार आहे बाळांनो? सस्पेंडेड सॉलिड रिमूव्ह करणार आहोत. कशामधून रिमूव्ह करणार आहोत? From water. From water. वॉटर नाही. काय इथं वॉटर जरी लिहिलं असलं तरी पण योग्य शब्द काय आहे? वेस्ट वॉटर. वेस्ट वॉटर मधून रिमूव्ह करणार आहेत. कशातून रिमूव्ह करणार आहे? Waste water. वेस्ट वॉटर. सो समजलं सेडिमेंटेशन प्रोसेस. Yes, sir. नेक्स्ट कुठली प्रोसेस आहे सांगा? Clarification. क्लॅरिफिकेशन.
It is used for separation of solids from fluids. लिक्विड पासून सॉलिड सेपरेट करायचं असेल तर आपण कुठली प्रोसेस वापरणार? Clarification. क्लॅरिफिकेशन मध्ये. वॉटर मध्ये पण वापरली होती का? Yes, sir. Yes, sir. वॉटर मध्ये पण आपण यूज केली होती. लक्षात येतंय? वॉटर मध्ये यूज केली होती का? Yes, sir. येस. तिथे पण आपण वापरली होती. लक्षात येतंय? येस और नो? Yes, sir. Yes. So tell me how many treatment processes are involved in the preliminary treatment level? 3. 3. Yes, very good. 3. And what are those? Screening, sedimentation, clarification. Clarification. Correct. Screening, sedimentation and clarification. ह्या तिन्ही प्रोसेस आपण कशावरती करणार आहोत? वेस्ट वॉटर वरती करणार आहोत. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. या तिन्ही प्रोसेस आपण कशावरती करणार आहोत? Wastewater. Water. करेक्ट. वेस्ट वॉटर वरती करणार आहोत. लक्षात येतं बाळांनो? Yes, sir. जाऊयात पुढे. Yes, sir. Yes, sir. प्रिलिमिनरी नंतर कुठली ट्रीटमेंट आहे? Primary. Primary. प्रिलिमिनरी नंतर जी ट्रीटमेंट प्रोसेस आहे त्याचं नाव आहे प्रायमरी ट्रीटमेंट लेवल. काय नाव आहे बाळांनो? Primary treatment level. Primary treatment हा, level. प्रायमरीचं पर्पज काय? प्रायमरी ट्रीटमेंट लेवलचं पर्पज काय? काय रिमूव्ह करणार आहे? वी आर रिमूव्हिंग हिअर फ्लोटिंग म्हणजे काय हो? तरंगणारे पार्टिकल्स अँड सेटलेबल मटेरियल्स. आणि जे सेटल होणार आहेत असे मटेरियल्स आपण रिमूव्ह करणार आहोत. मग कुठले कुठले मटेरियल्स असतात असे? तर सस्पेंडेड सॉलिड्स असतात आणि ऑर्गॅनिक मॅटर्स असतात. कुठले असतात? Suspended solid solids and and organic organic matter. matter. Correct. So what is the purpose of primary treatment? Removal of floating and settable materials. Correct. Removal of floating and settleable materials such as suspended solids आणि ऑर्गॅनिक मॅटर. मग आपल्याला प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये आपल्या वेस्ट वॉटर मध्ये जे काय सस्पेंडेड सॉलिड्स आहेत आणि ऑर्गॅनिक मॅटर आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. हा पर्पज आहे आपला प्रायमरी ट्रीटमेंटचा. इज दॅट क्लिअर? Yes, sir. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? Yes, sir. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतोय बाळांनो? तर इन दिस वी आर अडॉप्टिंग बोथ फिजिकल ऍज वेल एज केमिकल मेथड्स. कुठल्या मेथड्स यूज करतोय आपण? Physical and chemical. हा, फिजिकल आणि केमिकल दोन्ही मेथड इथं यूज होणार आहे. ठीक आहे. त्यातले बघूयात आता केमिकल युनिट प्रोसेसेस. मग हे जे केमिकल युनिट प्रोसेस आहेत त्यांच्यावरतीच आपण फिजिकल ऑपरेशन कॅरी आउट करणार आहे. काय करणार आहे? Physical operation. Physical operations, and this may be also used with biological treatment process. कुठली ट्रीटमेंट प्रोसेस? Biological treatment. Treatment मग process. आता केमिकल प्रोसेस म्हणजे काय? तर आपण वेस्ट वॉटर मध्ये काही केमिकल्स ऍड करणार आहोत जेणेकरून आपल्याला त्या वेस्ट वॉटरची क्वालिटी चेंज करायची आहे. आर यू गेटिंग? Yes, sir. So we are adding certain chemicals in the wastewater, so to bring the quality of that wastewater. मग कुठल्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज असतात? जसं वॉटरच्या केमिकल प्रॉपर्टीज होत्या तसंच वेस्ट वॉटरच्या असणार काही. बघा, जसं की पीएच कंट्रोल करायचा आहे त्या वेस्ट वॉटरच्या. यस. कोॲग्युलेशन. यस. केमिकल प्रेसिपिटेशन अँड ऑक्सिडेशन. ओके. कुठले कुठले असतील? फॉर एक्झाम्पल लिहिलं इथं. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असतील? pH control, coagulation, Coagulation, chemical precipitation and precipitation and oxidation. oxidation. व्हेरी गुड. जाऊयात पुढे. चालू गो अहेड. Yes, sir. हा, बघा याच क्वालिटी ज्या की आपण वेस्ट वॉटरच्या चेंज करणार आहोत त्या थोड्याशा डिटेल मध्ये बघूयात. आता पीएच कंट्रोल करायचा म्हणजे काय करायचं? पीएच न्यूट्रलला आणायचा का? Yes, sir. हा, पीएच काय करायचा? Neutral. Neutral.
So to adjust the pH in the treatment process to make the wastewater pH neutral. काय करायचं आपल्याला pH न्यूट्रल. न्यूट्रल करायचं. लक्षात येतं? Yes or no? Yes, sir. ठीक आहे. पुढे जाऊया. फॉर ऍसिडिक वेस्ट लो पीएच. ऍसिडिकचा पीएच काय असतो? लो असतो, बरोबर आहे का? Yes, sir. हा, मग कसा? मग त्यामध्ये NaOH, Na2CO3 आणि CaCO3 और CaOH ट्वाइस. आणि अल्कलीचा पीएच काय असतो? हाय असतो, H2SO4 आणि HCl. ओके. हा, देन केमिकल कोॲग्युलेशन अँड फ्लक्युलेशन, या दोन्ही टर्म तुम्ही वॉटर ट्रीटमेंट मध्ये पण ऐकल्यात, कोॲग्युलेशन अँड फ्लक्युलेशन. Yes, sir. व्हॉट इज मीन बाय कोॲग्युलेशन? कोॲग्युलेशन मध्ये आपण काय ऍड करत असतो? कोॲग्युलंट. सो नॉर्मली आपण कुठला कोॲग्युलंट ऍड करतो? Alum. व्हेरी गुड. कुठला कोॲग्युलंट ऍड करतो? Alum. ऍलम ऍड करतो, राईट. तसंच इथं आपल्याला वेस्ट वॉटरचं केमिकल कोॲग्युलेशन अँड फ्लक्युलेशन कॅरी करायचंय. तर बघा, कोॲग्युलेशन म्हणजेच काय? आपण कोॲग्युलंट ऍड करत असतो, त्याच्यामुळे काय होत असतो? सॉलिड पार्टिकल्स सॉलिड पार्टिकल आपण एकत्र करतो आणि त्याच्यामुळे लार्जर मास तयार होतो, ज्याला आपण फ्लॉक म्हणतो. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. हा. ठीक आहे. Okay, so coagulation refers to collecting the solid particles which are dispersed in a liquid into a larger mass, right? मग कुठले कुठले कोॲग्युलंट्स ऍड करतो इथे लिहिलंय बघा. अलम, ज्याचा फॉर्म्युला आहे, केमिकल फॉर्म्युला काय हो? Al2SO4 थ्राइस. करेक्ट? Yes. हा. मग मला सांगा, अजून कुठलं दिसतंय तुम्हाला तिथं? FeSO4 thrice. Fe2SO4 थ्राइस. ठीक आहे. Fe2SO4 थ्राइस. Fe2SO4 थ्राइस चं नाव काय आहे मला सांगाल नेक्स्ट लेक्चरला? Iron sulfate. आयर्न सल्फेट Ferrous sulfate. का फेरस सल्फेट? Iron sulfate. बघा, कन्फर्म करा आणि नेक्स्ट लेक्चरला सांगा. नाही जमलं तर मी आहेच सांगायला. ठीक आहे. सो alum and this Fe2SO4 thrice are added to wastewater. कशासाठी ऍड केलं जातं? टू इम्प्रूव्ह. काय इम्प्रूव्ह करायचं आपल्याला? द अट्रॅक्शन ऑफ फाईन पार्टिकल्स सो दे कम टुगेदर अँड फॉर्म अ लार्ज पार्टिकल्स, ज्यालाच आपण फ्लॉक म्हणतो. बरोबर आहे का? Yes. सेम बाळांनो, जसं कोॲग्युलेशन वॉटरचं केलं होतं तसंच कोॲग्युलेशन वेस्ट वॉटरचं करताय तिथं. समजतंय? Yes. जसं कोॲग्युलेशन आपण वॉटरचं केलं तसंच कशाचं करतोय? वेस्ट वॉटरचं. राईट. पुढे इथपर्यंत समजलंय? Yes. हा. मग एक देन देर इज अ केमिकल फ्लक्युलंट, ज्याला आपण, जो की युजली पॉली इलेक्ट्रोलाइट असतो, तो काय करतो? तर ही फ्लक्युलेशन प्रोसेस एनहान्स करतो. म्हणजेच तो काय करतो? सगळे पार्टिकल्स एकत्र आणतो, जेणेकरून लार्ज फ्लॉक तयार व्हावा आणि तो लार्ज फ्लॉक लवकरातल्या लवकर सेटल व्हावा. समजतंय का? आर यू गेटिंग? No.
नो बर. ठीक आहे. एक पॉली इलेक्ट्रोलाइट नावाचा फ्लोक्युलंट असतो, तो काय करतो? बरं, फ्लॉक तयार झाले इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. हा, बरं मी एक प्रश्न विचारतो. फ्लॉक तयार झाले म्हणजे काय झाले? बघा, समजलंय तर म्हणताय. फ्लॉक तयार झाला समजला. मग म्हटलं फ्लॉक तयार झाले म्हणजे काय तर सांगता येत नाही. Improve the Particles. and particles. बरं ठीक आहे, मी तुम्हाला वॉटरची स्लाइड दाखवतो, मग सांगा मला फ्लॉक तयार झाला म्हणजे काय झालं. ठीक आहे, बघा. Coagulant बरोबर impurities add. करेक्ट व्हेरी गुड. हा फ्लॉक तयार झालाय बघा. इथं 1 2 3 फ्लॉक तयार झालेत का? पार्टिकल्स एकत्र येऊन. हा, काय झालं म्हणजे फ्लॉक तयार झाला म्हणजे काय झालं? Impurities. Reducing impurities and charges ते ऍड झाले. फ्लॉक तयार झालं म्हणजे सॉलिड मास तयार झालंय, एक सॉलिड प्रोडक्ट तयार झालाय. लक्षात येतोय का? Yes. नाव इज इट क्लिअर? फ्लॉक तयार होतं म्हणजे काय होतो? सॉलिड मास होतं तिथे तयार, Yes, sir. ज्याचं वजन आहे, सॉलिड मास तयार होतंय. मग इथपर्यंत समजलं का फ्लॉक तयार झालाय? इथपर्यंत Yes, काही sir. डाऊट? Yes, sir. ओके, फ्लॉक तयार झाला हे समजलंय. मग तो फ्लॉक जो आहे तो बॉटमला गेला पाहिजे का वरच राहायला पाहिजे? बॉटमला Bottom. बॉटमला गेला पाहिजे. मग तो बॉटमला क्विकली गेला पाहिजे की नको? Quickly. Yes. जेवढा क्विकली जाईल तेवढा तो सेटल होणार आहे खाली. लक्षात येतंय का? Yes, sir. मग त्याला क्विकली सेटल करण्याचं काम कोण करतोय? तर हा पॉली इलेक्ट्रोलाइट करतोय. कोण करतोय? Polyelectrolyte. Polyelectrolyte. नाव इज इट क्लिअर टू एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. समजलं आता की ह्या केमिकल फ्लक्युलंट पॉली इलेक्ट्रोलाइटचं काम काय होतं? फ्लॉक तयार झालाय पण त्याला सेट नको का व्हायला बॉटमला? मग तुम्ही वाट Yes, बघत sir. बसणार का कधी सेट होईल कधी सेट होईल? नो. मग तो क्विकली सेट करायचा आपल्याला. कसा सेट करायचा? पॉली इलेक्ट्रोलाइटच्या हेल्पने. कसा सेट करायचा? Polyelectrolyte. हेल्प. करेक्ट. मग बघा, फ्लक्युलेशन म्हणजेच काय? फ्लक्युलेशन बरोबर आपण मिक्सिंग करतो. फ्लक्युलेशन मध्ये आपण काय करतो? जेंटल मिक्सिंग करत असतो. काय करत असतो? Gentle. मिक्सिंग म्हणजे स्टिरिंग म्हणलं होतं का आपण? स्टीर करतो. रवीने आपण ताक घुसळतो, त्याचं एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. Yes, sir. हा, स्टिरिंग करतो. तेच म्हणजे काय? सो दिस फ्लक्युलेशन इज aided by gentle mixing which causes particles to collide. मला सांगा, जेव्हा आपण काहीतरी स्टीर करतो, घुसळतो, तेव्हा ते पार्टिकल्स एकमेकांवरती कोलाइड होत असतात का? Yes, sir. तुम्ही दह्यापासून ताक करत असताना घुसळताना, स्टीर करताना ते दही त्यात पाणी टाकून, Yes, sir. मग पार्टिकल्स एकमेकांवरती कोलाइड होतात का? Yes, sir. In the same manner here also when we mix or carry out stirring, particles are colliding with each other. Is it clear? Yes, sir. सगळ्यात पुढे? Yes, sir. हा, तर प्रायमरी ट्रीटमेंट सगळ्यांना समजली का? Yes, sir. हा, बघा, प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये आपण काय केलं? एक तर त्या वेस्ट वॉटरचा पीएच कंट्रोल केला. काय केला? हा, पीएच कंट्रोल केला. आणि सेकंड काय केलं? केमिकल कोॲग्युलेशन आणि फ्लक्युलेशन केलं. काय केलं? केमिकल कोॲग्युलेशन आणि फ्लक्युलेशन. ओके, सो कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन? Yes, sir. हा, मला सांगा, आता आपण दोन ट्रीटमेंट प्रोसेसेस बघितल्या. कुठल्या होत्या त्या दोन वेस्ट वॉटरच्या? प्रिलिमिनरी अँड प्रायमरी. Very good. Preliminary and primary. So tell me the one thing, how many treatment processes are there in preliminary? 3. 3. Correct. 3. What are those? Screening. Sedimentation. Screening, sedimentation, and clarification. Ha. Screening, sedimentation and clarification किंवा clarifier. बरोबर आहे का? Clarification केलं. हा,
How many processes are involved in the primary treatment unit? 2. Actually 3. Actually 3. ठीक आहे, 2 म्हणलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. एक म्हणजे पीएच कंट्रोल आणि सेकंड Coagulation and flocculation. करेक्ट, व्हेरी गुड, कोॲग्युलेशन अँड फ्लक्युलेशन. ठीक आहे. जाऊयात पुढं. Yes, sir. हा, आता प्रिलिमिनरी झाली, प्रायमरी झाली, आता कुठली ट्रीटमेंट लेवल असेल हो? सेकंडरी. सेकंडरी. तो मेथड्स बघा, सेकंडरी मध्ये आपण, प्रायमरी मध्ये आपण केमिकल आणि फिजिकल प्रोसेस केले होते, बरोबर आहे? Yes, sir. मग सेकंडरी मध्ये आपण कुठल्या करणार आहोत? बायोलॉजिकल आणि केमिकल प्रोसेस करणार आहोत. Which processes we are carrying out in secondary treatment? Biological, Correct. Biological and chemical, chemical processes. बघा, बायोलॉजिकल प्रोसेस मध्ये काय करणार आहोत आपण? तर बायोलॉजिकल युनिट प्रोसेस म्हणजे काय बघा, टू रिमूव्ह और टू रिड्यूस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय करणार आहोत आपण? To remove or reduce the organic and inorganic compound. Organic and inorganic compound. Correct. Okay, wait. हा, तर आता ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला रिमूव्ह करायचे. कशातले रिमूव्ह करायचे? Waste water. वेस्ट वॉटर. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? कोण सांगेल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असतील वेस्ट वॉटर मधले? बघा, कुठले कुठले असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, जसं की अमिनो ऍसिड्स असतील, फॅटी ऍसिड्स असतील, स्टेरॉइड्स असतील, हायड्रॉक्सी ऍसिड्स असतील. सो हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो बाळांनो. काय म्हणतो? Organic compound. So what is basically organic? Organic matter which is, that is anything alive, जे की जिवंत आहे, बरोबर आहे का? लक्षात येतं का बाळांनो? Sir, organic compound means compounds containing carbon. करेक्ट. बघा कुठले कुठले असतात ज्याच्यामध्ये, आता बघा, कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असतील, ऑइल असेल, ग्रीस असेल, युरिया असेल, हे सगळे कंपाऊंड्स झाले ना. प्रोटीन्स असतील. लक्षात येते का बाळांनो? Yes, sir. Yes, sir. मग हे आपल्याला रिमूव्ह करायला पाहिजे की नको? Yes. वेस्ट. यस. Yes, sir. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. आता इनऑर्गॅनिक कुठले कुठले असतील? क्लोराइड्स असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, किंवा एखादे टॉक्सिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील, हेवी मेटल्स असतील, ते इनऑर्गॅनिक मध्ये येणार. लक्षात येते? Yes, sir. So these organic and inorganic compounds we need to remove by the process of biological unit process. By biological unit process. ठीक आहे. मग बायोलॉजिकल ट्रीटमेंट प्रोसेस बऱ्याच पद्धतीने करता येते. बट these all are based around microorganism, mainly बॅक्टेरियावरती डिपेंड असते. कशावरती डिपेंड असते? Bacteria. बॅक्टेरिया. बघा, आता त्यामध्ये 2 प्रोसेस आहेत. या प्रोसेसची नावं तुम्ही ऐकली असाल. बघा, एक म्हणजे आहे एरोबिक प्रोसेस आहे आणि दुसरी अनएरोबिक. कुठल्या प्रोसेसेस आहेत? Aerobic and Aerobic and anaerobic. एरोबिक प्रोसेसेस अँड अनएरोबिक प्रोसेस. एरोबिक प्रोसेसेस म्हणजे काय? विच टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन और इन द प्रेझेन्स ऑफ एअर. एअर मध्ये ऑक्सिजन आहे म्हणजे which takes place in the presence of oxygen. Aerobic process म्हणजे काय? In the process take place in the presence of oxygen. Correct. In the presence of oxygen. ठीक आहे. मग बघा, त्याच्या विरुद्ध अनएरोबिक प्रोसेस असणार आहे. त्याच्या विरुद्ध काय असणार आहे? anaerobic. Anaerobic. हा. मग आता
या एरोबिक प्रोसेस म्हणजे नक्की काय होतं? तर एरोबिक प्रोसेस ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे? Biological. बायोलॉजिकल प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये काय होतं बघा, दिस प्रोसेस युजेस ऑक्सिजन टू break down organic contaminants and other pollutants like nitrogen and phosphorus. So I will write here, then you will understand. Just a minute, I will write here. Shall I write here? Then इथे लिहितो म्हणजे तुम्हाला दिसेल. Otherwise, white. I will share the white screen. Is it visible? White screen is visible. Yes, sir. Okay, बघा. कुठली ट्रीटमेंट प्रोसेस बघतोय आपण? Aerobic. एरोबिक. एरोबिक ट्रीटमेंट प्रोसेसचा अर्थ काय? जी ऑक्सिजनच्या प्रेझेंट मध्ये होते का? Yes. Yes, sir. ओके. सो एरोबिक ट्रीटमेंट ऑफ वेस्ट वॉटर, कशावरती ट्रीटमेंट करतोय आपण? Wastewater. हा, इज ए कसली प्रोसेस आहे? बायोलॉजिकल. सांगितलं ना मी तुम्हाला, बायोलॉजिकल प्रोसेस दॅट युजेस ऑक्सिजन. म्हणूनच तिचं नाव काय? एरोबिक आहे. दॅट युजेस ऑक्सिजन टू ब्रेक डाऊन. काय ब्रेक डाऊन करते? टू ब्रेक डाऊन ऑर्गॅनिक कंटामिनेंट्स. ऑर्गॅनिक कंटामिनंट्स. कंटामिनंट्सचा अर्थ काय? कोण सांगेल? कोण सांगेल कंटामिनंट्सचा अर्थ? Pollutants. पोल्युटन्स. पोल्युटन्स आहेत की तिथं? कंटामिनेट होतं, वॉटर कंटामिनेट होतं म्हणजे काय? अशुद्ध होतं ना. कंटामिनेटचा अर्थ काय मग इथं? Like nitrogen and phosphorus. Who will read this? कोण रीड करतं? Aerobic treatment Aerobic treatment of is biological. wastewater is a biological process that uses oxygen to break down organic contaminants and other pollutants like nitrogen and phosphorus. व्हेरी गुड. मग आपल्या वेस्ट वॉटर मध्ये जे काय पोल्युटन्स आहेत किंवा ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत, कंटामिनेंट्स आहेत, जसं की नायट्रोजन, फॉस्फरस, ह्यांना तोडलं पाहिजे की नको? Yes. तोडलं पाहिजे इन द सेन्स हे वेस्ट वॉटर मधून रिमूव्ह केलं पाहिजे की नको? Yes, sir. Yes. त्यांना रिमूव्ह कोण करणार आहे? ऑक्सिजन करणार आहे. कोण करणार आहे? Oxygen. Oxygen. ऑक्सिजन. म्हणजे ती बायोलॉजिकल प्रोसेस होणार आहे तिथं. लक्षात येतं? Yes, sir. येस सर. हा. Yes, sir. हा, मग कसं ब्रेकडाऊन होते किंवा हे पोल्युटन्स कसे, त्यांच्यावर कशी बायोलॉजिकल प्रोसेस होतीये? तर काय होते बघा. सो ऑक्सिजन इज कंटिन्युअसली मिक्स्ड इनटू द वेस्ट वॉटर. ऑक्सिजन आपण काय करतोय? कंटिन्युअसली. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली मिक्स्ड इनटू. कशात मिक्स करायचं आपल्याला? Water. Wastewater. टू दी वेस्ट वॉटर और कशाला वेस्ट वॉटर म्हणूया फक्त. ठीक आहे. बाय कसं मिक्स करतोय बघा? बाय अ मेकॅनिकल डिव्हाइसेस. बाय अ मेकॅनिकल डिव्हाइसेस such as compressor. ठीक आहे, नुसतं मेकॅनिकल डिव्हाइसेस म्हणून. मग आपण मेकॅनिकल डिव्हाइसेसच्या मदतीने ऑक्सिजन कंटिन्युअसली वेस्ट वॉटर मध्ये मिक्स करतोय. का मिक्स करतोय सांगा बरं? कंटिन्युअसली का मिक्स करतोय? अरे बाळांनो, का मिक्स करतोय कंटिन्युअसली? To break down the organic contaminants. हा, नायट्रोजन आणि फॉस्फरस हे रिमूव्ह व्हायला नकोत का? Yes, sir. हा, त्याच्यासाठी आपण काय करतोय?
ऑक्सिजन मिक्स करतोय. लक्षात येतं? Yes, sir. जाऊयात परत. एरोबिक ट्रीटमेंट समजली का मग तुम्हाला? Yes. आता पीपीटी विजिबल आहेत? Yes, sir. Yes, sir. Okay. So let us read this statement. This utilizes those microorganisms. मग यामध्ये असे मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व होतात ज्याच्यात ऑक्सिजन भरपूर आहे, किंवा which uses free oxygen to break down organic matters and convert them into carbon dioxide, water and biomass. मग फायनली ऑक्सिजन मिक्स झाल्यानंतर काय काय राहते हो? Carbon dioxide, water, and Correct. We left with carbon dioxide, water and Biomass. biomass. Okay. Yes. हा. तर पुढे आहे अनएरोबिक प्रोसेस. पुढची प्रोसेस कुठली आहे? Anaerobic process. अनएरोबिक प्रोसेस आहे. अनएरोबिक मध्ये काय हो, आताच तुम्हाला सांगितलं. मेन डिफरन्स काय? एरोबिक प्रोसेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन होते आणि अनएरोबिक प्रोसेस कशात होते हो? Absence absence of of oxygen. मग इथं आपण ऑक्सिजन मिक्स करणार आहोत का? no. नाही. मग ह्यामध्ये आपण असे मायक्रो ऑर्गॅनिझम युटिलाइज करणार आहोत की ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही किंवा एअरची गरज नाही. लक्षात येतंय? Yes, sir. मग त्यामध्ये जे फायनल प्रोडक्ट राहतंय ते काय राहतंय सांगा बरं? मग Methane and biomass. करेक्ट. Methane and फायनल प्रोडक्ट काय असणार आहेत? मिथेन आणि बायोमास. Methane. वर कुठले होते फायनल प्रोडक्ट? Carbon dioxide, Carbon, water, water. Carbon dioxide, water, and biomass. ओके. मग आता हे जे काय अनएरोबिक वेस्ट वॉटर आहे ते आपण मेजर कशामध्ये, म्हणजे अनएरोबिक प्रोसेस मध्ये अनएरोबिक टेक्नॉलॉजी जे आपण मेजर करतो ते कशामध्ये मेजर करतो बघा. त्याचं नाव आहे बीओडी, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. कशामध्ये मेजर करतो? Biological oxygen demand. Oxygen demand. COD. बीओडी, सीओडी, कॅश ऑन डिलिव्हरी. Chemical oxygen demand. oxygen demand. हा, नाहीतर कॅश ऑन डिलिव्हरी म्हणतात. नाही, काय? केमिकल ऑक्सिजन डिमांड. ऐकलेत का हे शब्द? Yes, Yes. sir. केमिस्ट्री मध्ये झालंय. केमिस्ट्री मध्ये झाले का? आणि 12th मध्ये पण होतं. 12th मध्ये पण होतं. गुड, व्हेरी गुड. म्हणजे हे यू आर क्वाइट अवेअर ऑफ दिस वर्ड्स. सांगा बरं, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय? ते वॉटर, वॉटर मध्ये किती कंपोनंट दूषित वगैरे आहेत ते use. बघा नावात आहे त्याच्या. Quantity of oxygen required by bacteria and other organisms. यस यस, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू हिअर. बघा Wastewater contains both aerobic. नावातच आहे ना त्याच्या, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणजे तिथं ऑक्सिजनची डिमांड केलेली आहे का? ऑक्सिजनची डिमांड होते का? तर Yes. कशी होते? बायोलॉजिकली होते. कशी होते? Biology. Biological. कोण करते ऑक्सिजन डिमांड? Bacteria and other microorganisms. करेक्ट, व्हेरी गुड. तिथं बायोलॉजिकली होती आणि इथं कशी होती? सीओडी मध्ये ऑक्सिजन डिमांड Chemically. केमिकल. जनरली आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किती दिवसासाठी कॅरी आउट करतो? 5 days. 5 days. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम इम्प्रेस्ड. 5 days साठी कॅरी आउट करतो. ठीक आहे. तर ह्या प्रोसेसेस समजलेत तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Whether Yes, sir. screen is visible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस म्हणून आहे. ओके, कुठली प्रोसेस आहे? Activated sludge process. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस Sludge आहे. process. हा, स्लज म्हणजे काय सांगा बरं. व्हॉट इज मीन बाय स्लज? Wastewater. Wastewater. Soup and loose adherent.
वेस्ट वॉटर असतं सर. स्लज म्हणजे वेस्ट वॉटरचं एक प्रकारचं, लक्षात येते का? स्लज इज नथिंग बट Waste water. वेस्ट Waste वॉटर. पण ते सेमी सॉलिड असतं. कसं असतं? सेमी सॉलिड म्हणतो आपण Semi-solid. त्याला. हम्म? ठीक आहे. So in the next lecture, we are going to discuss this activated sludge process. Okay. Next lecture ला आपण activated sludge process discuss करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो activated sludge process म्हणजे काय. So activated sludge process is nothing but it is a waste water treatment process. कुठली प्रोसेस आहे ही? ऑब्विसली आपण आता काय ट्रीट करतोय? Waste water. Waste water. So it is a waste water treatment process. For treating sewage or industrial waste water. काय ट्रीट करायचं आपल्याला? Sewage or industrial wastewater. Sewage or industrial वेस्ट वॉटर. मग ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मध्ये आपण काय इन्व्हॉल्व करतो? युझिंग एरिएशन अँड बायोलॉजिकल फ्लॉक विच कन्सिस्ट ऑफ बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मध्ये आपण एरिएशन यूज करतो आणि बायोलॉजिकल फ्लॉक जो की बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ असतात त्यामध्ये. लक्षात येतं? Yes. Yes, sir. हा. So have you heard the word aeration? Yes, sir. Yes, sir. हा, सांगितलं होतं मी तुम्हाला वॉटर ट्रीटमेंट मध्ये पण सांगितलं होतं एरिएशन. काय बाळांनो एरिएशन म्हणजे काय? Water contact with Changing water in intimate contact contact with air. air to increase the Bringing dissolved. water in contact with air Very in order good. to absorb oxygen. Correct. Very good. Very good. We are bringing the water in contact with air. कशासाठी? जेणेकरून त्याची ऑक्सिजन Oxygen content in water. व्हेरी गुड डिझॉल्व ऑक्सिजन कंटेंट इन्क्रीज व्हावा म्हणून. आणि काय करत होतो आपण? त्यातले गॅसेस बाहेर पडावेत म्हणून. कुठले गॅसेस? कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड. बरोबर का? Yes to yes. No hydrogen sulfide. Okay, so guys, we will discuss this activated sludge process in detail in next lecture. Okay, Yes. Yes, sir. so shall we stop for today? Yes, sir. Okay, so thank you everyone for attending the session. Thank you. Thank you, sir. So wait for just a minute. I will mark your attendance. Roll number 18. $35, $38, $41, $52, $53. Okay. So thank you once again. We will stop here.